नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आता आमचा विश्वास राहिला नाही असं त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षणासाठी आपण कटिबद्ध असल्याचं म्हटलं होतं. आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास राहिला नाही असं म्हटलंय. तसंच आता आपण कुणाचंही ऐकणार नसून 20 जानेवारीला आंदोलन करणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. तर मग नक्की मनोज जरांगे पाटील काय म्हणाले हे जाणून घेऊयात. आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवला, त्यांच्या शब्दाचा मान ठेवला. जे मंत्री आम्हाला भेटले त्यांच्या शब्दाचा आम्ही मान ठेवला, पण मुख्यमंत्र्यांनी त्या विश्वासाला पात्र ठरायला हवं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील गुन्हे मागं घेऊ असं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही. अंतरवली सराटीतही आमच्याच लोकांना अटक झाली, तिथेही ते विश्वासास पात्र ठरले नाहीत. आता आमच्याच लोकांना नोटिसा मिळत आहेत असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका केलेली आहे. तर मग आता पुढे पाहणं फार महत्त्वाचं राहणार आहे की मनोज जरांगे पाटील हे आता काय भूमिका घेतात ते. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.